नमस्कार. आज आपण चर्चा करणार आहोत एका अशा मराठी चित्रपटाबद्दल त्याने राजकारणाचा धुरळा केला होता. एक खुर्ची आणि त्या खुर्चीसाठी स्वतःच्या रक्ताचं नातंही एकमेकाच्या विरोधात उभं राहतं. जर राजकारण घरात शिरलं तर ते घर राहत नाही, रणांगण बनतं. तुला खरंच या धुरळ्यात उतरायचंय का? स्वतःच्या इच्छेचा विचारच केला नाही कधी. आज आपण बोलणार आहोत मराठी सिनेमातील सर्वात दमदार राजकीय कौटुंबिक ड्रामापैकी एक चित्रपटाबद्दल. चित्रपटाचं नाव आहे धुरळा. मी कालच हा चित्रपट झी5 वरती पाहिला मंडळी. ही गोष्ट आहे एका विकसित असलेल्या गावाची. गावात ग्रामपंचायत आहे, MIDC आहे, उद्योगधंदे आहेत, पैसा आहे. पण त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे त्या गावात अनेक वर्ष राज्य करणारे एक प्रभावशाली राजकीय घराणं देखील आहे. त्या घराण्याचा प्रमुख म्हणजे गावचा सरपंच आणि त्याची 3 मुलं. मोठा मुलगा जबाबदार, शांत आणि लोकांमध्ये लोकप्रिय. दुसरा मुलगा स्वतःची MIDC मधली फॅक्टरी सांभाळणारा, मेहनती पण मोठ्या भावाचं सर्व काही ऐकणारा. तिसरा मुलगा मस्त मौला, हटके, स्वतःचा धाबा चालवणारा, महागडी गाडी आणि VIP नंबरचं स्वप्न पाहणारा. सुरुवातीला घर पाहिलं की असं वाटतं की या घराला कोणी तोडूच शकणार नाही. पण खरं वादळ अजून यायचं बाकी आहे. सरपंचाचं निधन आणि इथून सुरू होतो खरा धुरळा. सरपंचाची खुर्ची घरातच ठेवायची असा सगळ्या कुटुंबाचा निर्णय होतो. पद याच घरात आणि याच खुर्चीवर येणार. मोठ्या मुलाला वाटतं बापानंतर आता ही जबाबदारी माझी आहे. घरातील महिला बचत गट चालवणाऱ्या आईच्या मनातही इच्छा जागी होते. आजूबाजूचे लोक तिच्या कानात विष पेरतात. तुम्हीच उभं राहा आणि एकाच घरात पहिली फूट पडते. आई विरुद्ध मुलगा. या क्षणापासून चित्रपटाला वेग वाढायला सुरुवात होते. आणि मंडळी, अचानक सरपंच पद महिलांसाठी आरक्षित होतं आणि संपूर्ण राजकीय समीकरणच बदलून जातं. मोठ्या मुलाची पत्नी, दुसऱ्या मुलाची पत्नी आणि त्यांची सावत्र आई हे सगळे राजकारणाच्या मैदानात उतरतात. दुसऱ्या मुलाची पत्नी राजकीय घराण्यातून आल्यामुळे तिची महत्वाकांक्षा आधीपासूनच मोठी असते. याच गोष्टीमुळे विरोधी पक्ष तिचा फायदा घेतो आणि ती घरच्यांच्या विरोधात निवडणूक लढवते. एकाच घरात 3 वेगवेगळे राजकीय गट तयार होतात. आणि मंडळी, इथे चित्रपट फक्त निवडणुकीचा राहत नाही. तो अहंकार, स्वप्न, सत्ता आणि नात्याचा संघर्ष बनतो. आणि या चित्रपटाची सर्वात ताकद म्हणजे स्टारकास्ट. अंकुश चौधरी यांनी मोठ्या मुलाची भूमिका अप्रतिम साकारली आहे. सई तामणकर यांचा अभिनय अतिशय नैसर्गिक वाटतो. सोनाली कुलकर्णी यांची महत्वाकांक्षा सुनेची भूमिका जबरदस्त केली आहे. सिद्धार्थ जाधव नेहमीप्रमाणेच मनोरंजनासोबत भावनिक क्षणही घेतात. प्रसाद ओक विरोधी पक्षाचा नेता म्हणून अगदी जबरदस्त प्रभाव टाकतात. अमय वाघ एक वेगळीच इमेज तयार करून जातो. आणि अलका कुबल संपूर्ण चित्रपटाचा भावनिक कणा आहेत. चित्रपटाची एक गोष्ट सर्वात जास्त आवडली. प्रत्येक 10 ते 15 मिनिटांनी नवीन ट्विस्ट. कोण कुणाच्या बाजूने आहे, कोण विश्वासघात करणार, कोण राजकारणासाठी नवीन नातं जोडणार की कोण नातं तोडणार याचा अंदाजच येत नाही. पण एक क्षण असा येतो, घरातलं राजकारण गावापेक्षा मोठं होतं आणि शेवटी निवडणूक जिंकली जाते. पण विजयाचा आनंद साजरा करण्याआधीच एक मोठं दुःख समोर उभं राहतं. त्या प्रसंगामुळे संपूर्ण कुटुंब पुन्हा एकत्र येतं. चित्रपट शेवटी एक मोठा मेसेज देऊन जातो. राजकारण जिंकता येतं, पण नाती हरली तर त्या विजयाला काहीच अर्थ राहत नाही. जर तुम्हाला राजकारण, कौटुंबिक ड्रामा, दमदार संवाद आणि अभिनय याचं सतत ट्विस्ट असणारे चित्रपट आवडत असतील तर धुरळा चित्रपट नक्कीच पहा. हा चित्रपट फक्त निवडणुकीचा नाही मित्रांनो. हा चित्रपट कुटुंबातील विखरलेल्या नात्यांना पुन्हा एकत्र येण्याचा प्रवास देखील आहे. तुम्हाला आमचा रिव्ह्यू कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठीच आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.